आता बातमी आहे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला विमान वाहतूक संचालनालयाने मोठा दणका दिलाय। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीकडे असलेल्या सर्व लेअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनी आणि त्यांच्याकडे असलेली लेअरजेट विमानांबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या आणि त्यामुळे विमान वाहतूक संचालनालयाने या विमानांचं ऑडिट केलेलं आहे आणि त्यामध्ये लेअरजेट विमानांमध्ये अनेक प्रकारच्या उणीवा आढळून आल्यात आणि त्यामुळे व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लेअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आलेली आहे। तर झारखंडच्या छापरामध्ये अपघातानंतर एआयबीने तत्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली। तितकीच तत्परता व्हीएसआर संदर्भात का दाखवली जात नाही असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय। या संदर्भात थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा डीजीसीए प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचा जनक्षोभ अजून वाढेल असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी दिलाय। तर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील अमोल मिटकरींनी केली आहे। कारवाईने समाधानी आहात तुम्ही? अजिबात समाधानी नाही। थातूरमातूर कारवाई करून 4 विमानावर जर ते बंदी आणून चाल ढकल करण्याचा प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला जनक्षोभ हा अजून वाढेल। डीजीसीएने 1 महिन्यानंतर हा अहवाल दिलाय। जसा ब्लॅक बॉक्स हा काही म्हणजे 3 आठवड्यानंतर सापडला, तोही जळालेल्या परिस्थितीमध्ये त्या डीजीसीएच्या परवानगीशिवाय आम्ही सुरुवातपासून म्हणत होतो की व्हीएसआर कंपनीचं जे व्हीएसआर व्हेंचर अजितदादांना तिथून टेक ऑफ घ्यायला दिलं होतं ते नादुरुस्त आहे। त्या कपूरची हिस्ट्री जी आहे, सुमित कपूरची, ती दारू पिणाऱ्या व्यक्तीची हिस्ट्री आहे, पण त्याबद्दल कुठेही चकार शब्द डीजीसीएने काढला नाही। आम्ही यावर अजिबात समाधानी नाही आहोत। डीजीसीएच्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। व्हीएसआर कंपनी कायमस्वरूपी बंदी आली पाहिजे। व्हीएसआर कंपनींनी ज्या 50-50 कोटीचे विमे त्यांच्या पायलटचे काढलेत आणि सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून जो काही ठेवला गेल्याची शंका आम्हाला आहे, त्याबाबत सुद्धा व्हीएसआर कंपनी आणि व्हीएसआर कंपनीचा मालक डीजीसीए यांनी त्याबाबत उत्तर दिली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही एवढं मात्र नक्की। जी केवळ विमानं आहेत ती सध्या ग्राउंड करण्यात आलेली आहे, ठोस अशी कारवाई अद्यापही होताना दिसत नाही, तर काय दबाव आहे यंत्रणांवरती? माझं म्हणणं स्पष्ट आहे की कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय यांची मुजोरी एवढी वाढू शकत नाही। एएआयबी किंवा बाह्य गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून चौकशा करा। डीजीसीएला वाटलं होतं हे सगळं लपलंय, आता हे दबलंय, पण जशा पत्रकार परिषदा घडल्या त्याच्यानंतर डीजीसीएला वाटलं की आता हे आपल्या अंगलट येणार, म्हणून त्यांनी इतक्या दिवसांनी का होईना पण त्यांनी एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल केली की व्हीएसआर कंपनीची विमानं नादुरुस्त होती, त्या विमानाला टेक ऑफ घेण्याची परिस्थिती नव्हती। आणि जर त्यांना आता कळलं इतक्या लेट, तर तुम्हाला एवढं कळलं नाही का राज्याचा इतका मोठा नेता बेचिराख जर झाले असतील ते 4-5 मृतदेह तिथं, त्याला जबाबदार कोण? याला जबाबदार डीजीसीए आहे। त्यामुळे डीजीसीएवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। ही जी कारवाई ही थातूरमातूर कारवाई आहे आणि सदोष मनुष्याचा गुन्हा हा डीजीसीएवरती देखील दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई।